श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण दत्त जयंतीला काय काय करावे, कोणत्या सेवा कराव्यात, त्याचप्रमाणे दत्त महाराज हे साक्षात कोण आहे याविषयीची माहिती बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम सर्वांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि या दत्त जयंतीच्या काळामध्ये तुम्ही जर का गुरुचरित्र पारायण केले असेल तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये सर्व गोष्टी शुभ व्हायला सुरुवात होईल। कारण हा गुरुचरित्र 5वा वेद असून या गुरुचरित्रामुळे आपल्या घरामध्ये दत्त तत्व हे कायमचं वास करतं अशी मान्यता आहे। त्याचप्रमाणे जेव्हा दत्तगुरु महाराज त्रिदेवांच्या रूपामध्ये सती अनुसूया माता यांच्या घरी प्रगट झाले होते आणि 3 बालकांच्या स्वरूपामध्ये प्रगट झाल्यानंतर जेव्हा ते मोठे झाले तेव्हा भगवान शंकर आणि ब्रह्मदेव हे तेथून निघून जाऊन त्यांनी आपापले सत्व हे भगवान श्रीहरी विष्णू यांना दिले। म्हणजे ते दत्त होते आणि दत्त अवतार हा श्रीहरी विष्णूंचा अवतार जरी असला तरी त्यांनी दत्त स्वरूपामध्ये त्रिदेवांच्या अवतारामध्ये राहून आपल्या पृथ्वी तलावरील लोकांचे दुःख हरले। म्हणून आपले जे दत्त महाराज आहेत त्यांच्या हातामध्ये असलेल्या त्यांच्या चित्रामध्ये दिसत असलेल्या सर्व गोष्टी ह्या काही ना काही दर्शवत असतात। जसे की शंख आणि चक्र भगवान विष्णू यांचे प्रतीक आहे, तर कमंडलू आणि जपमाळ ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे, त्रिशूल आणि डमरू भगवान शंकरांचे प्रतीक आहे। त्याचप्रमाणे दत्तगुरूंच्या मागे उभी असलेली गाय ही ब्रह्मांडाचे प्रतीक आहे। तसेच दत्तमूर्तीच्या आजूबाजूला असलेले जे 4 कुत्रे आहेत ते 4 वेद, त्याचप्रमाणे 4 युग आणि 4 मनुष्याच्या अवस्था, त्याचप्रमाणे ज्या 4 मुख्य गोष्टी आहेत त्या सर्वांचे प्रतीक आहे अशी मान्यता आहे। आता दत्त जयंतीच्या निमित्ताने आपल्या घरी ज्याने कोणी पारायण केले असेल त्यांच्या घरी आखणी मांडणी ही आधीच झालेली असते। पण ज्याही कोणी व्यक्तीने दत्तगुरूंचे पारायण केले नाही त्यांना दत्त जयंतीला आवर्जून उपवास करायचा आहे आणि दत्त महाराजांची प्रतिमा असल्यास त्यांची मांडणी तुम्हाला तुमच्या घरी करायची आहे। आता मांडणी करताना तुम्हाला साधी गोष्ट करायची आहे, जसा एक चौरंग घ्यायचा आहे किंवा एखादा पाट घ्यायचा आहे, त्याच्यावर दत्त मूर्ती असल्यास मूर्ती, प्रतिमा असल्यास प्रतिमा किंवा आपल्या स्वामी समर्थांचा फोटो तिथे ठेवून द्यायचा आहे। ते ठेवल्यानंतर आवर्जून पिवळे फूल, पिवळे एखादे फळ त्यांना अर्पण करायचे आहे। या दिवशी दिवसभर उपवास करावा, सुंठवड्याचा प्रसाद वाटावा, तसेच या दिवशी जेव्हा शक्य होईल ना दत्त बावन्नी म्हणावी, दत्तांचा पाळणा म्हणावा आणि गुळ खोबऱ्यांचा नैवेद्य वाटावा। जेवढे शक्य होईल तेवढे या दिवशी दिवसभरात ओम श्री गुरुदेव दत्ताय नमः या मंत्राचा जप करावा किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा सुद्धा या काळामध्ये या दिवशी दिवसभर जप करावा। ज्याप्रमाणे दत्तात्रयाने एकूण 24 गुरु केले आणि आपल्या सर्व तत्व गुण विद्या आत्मसात केल्या, त्याचप्रमाणे आपल्या दत्तगुरूंना आपले गुरु मानून आपल्याही आयुष्यामध्ये नवीन गोष्टी आपण शिकू आणि वाईट गोष्टी सोडून देऊ अशी प्रेरणा त्यांच्याकडून घेऊन मनापासून दिवसभर त्यांच्या नावाचा मंत्रजप करावा। आणि असं म्हणतात की दत्तात्रयांचे वास्तव्य औदुंबर वृक्षाच्या मुळाशी आहे। औदुंबर वृक्षाची प्रदक्षिणा घाला, तिथे प्रार्थना करा। आणि आता या दिवशी जर का तुम्हाला दान करायचे असल्यास काय करावे, तर पिवळे तांदूळ, पिवळे फुलं, पिवळे वस्त्र, पिवळे फळं या गोष्टी तुम्ही या दिवशी दान करू शकता। कारण या दिवशी पिवळ्या गोष्टीला फार महत्त्व आहे। असे म्हणतात की जर का या दत्त जयंतीच्या कालावधीमध्ये आपण मनापासून सेवा आराधना केल्यास आपल्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतात। कारण या काळामध्ये दत्त तत्व मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय असतं, त्याचमुळे या काळामध्ये आवर्जून दत्तात्रयांची सेवा करावी आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा। अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दत्त जयंतीला काय करावे आणि आपल्या दत्त महाराजांबद्दल माहिती जाणून घेतली। ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन माहितीसाठी चॅनलला भेट देत राहा। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। धन्यवाद।